ढोकळा बनवण्याची भीती वाटते, ढोकळा बार बार बिघडतोय, तर हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा। हा ढोकळा कुणीही बनवू शकतं, म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर हा ढोकळा परफेक्ट होतो, म्हणजे होतच, फसण्याची अजिबात शक्यता नाही। आणि खूप कमी साहित्यात खूप जास्त ढोकळा तयार होतो। घरी जर कधी पाहुणे आले असतील आणि पोटभर नाश्ता बनवायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण खूप सोप्या पद्धतीने डाळ तांदळाचा ढोकळा कसा बनवायचा हे बघणार आहोत। हा खूप छान लागतो। कधी जर तुमच्याकडे जास्त पाहुणे येणार असेल तर तुम्ही हा ढोकळा बनवू शकता, म्हणजे खूप कमी साहित्यात तयार होतो आणि खूप झटपट तयार होतो। तसेच बिघडण्याची अजिबात शक्यता नाही, 100% परफेक्ट होतो, म्हणजे होतोच। तर लगेच हा डाळ तांदळाचा ढोकळा कसा बनवायचा हे आपण पाहूया। त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। लगेच हा डाळ तांदळाचा ढोकळा कसा बनवायचा हे आपण पाहूया। तर डाळ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला 1 कप चणा डाळ घ्यायची आहे आणि 1 कप तांदूळ घ्यायचे आहे। रेशनचे तांदूळ घेतलेले आहे मी, तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता। दोन्हीही एकत्रच भिजायला टाकायचे आहेत आपल्याला, त्यामुळे दोन्ही एका मोठ्या भांड्यात घातलेले आहे मी। यात खूप सारं पाणी घालायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला यात खूप सारं पाणी घालायचं आहे। इथे मी 1 कप चणा डाळीसाठी 1 कप तांदूळ घेतले। तांदळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरी काही हरकत नाही, म्हणजे 1.5 कप देखील तांदूळ घेऊ शकता। आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी असंच ठेवायचं आहे। 7 ते 8 तासानंतर डाळ आणि तांदूळ असे व्यवस्थित भिजतात, तुम्ही पाहू शकाल। हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपल्याला हे 1-2 पाण्याने परत धुवून घ्यायचं आहे। कधी कधी डाळ तांदूळ जास्त वेळ राहिलं तर पाण्याचा वास येतो, त्यामुळे हे वाटून घेण्यासाठी मी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही जास्त आंबट आहे त्यामुळे मी कमी घेतलेलं आहे। तुम्ही घेतलेलं दही जर कमी आंबट असेल तर तुम्हाला 1 कप दही घ्यावं लागेल। डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घातल्याच्या नंतर थोडंसं दही घालायचं आहे आणि हे आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। एकदम जास्त जाडही नाही आणि एकदम जास्त बारीकही नाही, थोडंसं रवाळ मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर हे मिश्रण आता आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि राहिलेले सर्व डाळ तांदूळ असेच वाटून घ्यायचे आहेत। यात पाणी घालायचं नाही आहे, मी परत सांगेल, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं। यात हे जे पाणी दिसते हे देखील मी काढून घेते अशा प्रकारे, आणि ह्यात आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। जर समजा हे बारीक होतच नसेल तर 1-2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे। सर्व डाळ तांदूळ मी अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने 4 ते 5 मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण असं फेटून घेतल्याने हलकं होतं आणि त्यामुळे मग ढोकळा देखील हलका होतो, सॉफ्ट होतो। 4 ते 5 मिनिट याला मी असं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। सर्व इकडे तिकडे लागलेलं मिश्रण आपल्याला असं जमा करायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला 8 ते 10 तासासाठी फॉर्मॅट होण्यासाठी ठेवायचं आहे। हे तुम्ही ओव्हरनाईट देखील ठेवू शकता, म्हणजे जर सकाळी ढोकळा बनवायचा असेल तर। मी देखील हे ओव्हरनाईटच ठेवलेलं होतं आणि हे किती छान फॉर्मॅट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। खूप छान याला एक जाळी आलेली आहे। आता परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मला जर असं घट्ट वाटते, त्यामुळे यात मी अजून अर्धा कप पाणी ॲड करते आणि आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते। मिश्रण आता आपलं परफेक्ट आहे। आता ढोकळा छान चवदार लागण्यासाठी आपल्याला यात हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे 1 चमचा। त्यानंतर यात मी थोडासा कलर घातलेला आहे, येलो कलर। तुम्ही याऐवजी हळद देखील घालू शकता। तसेच ढोकळा घशात दाटू नये यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे 1 पळी, पोहे खायचा चमच्याने 3 ते 4 चमचे। त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि या कलरवरती थोडंसं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। यानंतर आता आपल्याला छोट्या चमच्याने 1/4 चमचा खायचा सोडा घालायचा आहे। त्यावरती लिंबू पिळायचा आहे, म्हणजे सोडा छान ॲक्टिव्ह होतो। आणि आता हे व्यवस्थित लवकर मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर आता आपलं पूर्णपणे रेडी आहे। हे आता आपल्याला तेल लावून घेतलेल्या ताटात ओतून घ्यायचं आहे। ताटाऐवजी तुम्ही कुठल्याही दुसऱ्या भांड्यात देखील ओतून घेऊ शकता। आता आपली जी ही प्रोसेस चालू असते त्या अगोदरच आपल्याला एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायसाठी ठेवायचं आहे, म्हणजे हे बॅटर ताटात टाकल्या लगेच आपल्याला हे उकळत्या पाण्यावरती ठेवता आलं पाहिजे। ताटाला थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे। पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं आणि याला छान उकळी देखील आलेली आहे। लगेच हे ताट यावरती ठेवायचं आहे। यावरती एखादं पॅक झाकण ठेवायचं आहे आणि हे आता आपल्याला 20 ते 25 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। जवळपास 25 मिनिट होत आलेले आहे। आपण ढोकळा झाला आहे की नाही चेक करूयात।
तर यामध्ये आपल्याला अशी टूथपिक किंवा एखादी काडी टाकून पाहायची आहे. टूथपिक क्लीन येते म्हणजे ढोकळा झालेला आहे. तर लगेच गॅस बंद करायचा आहे. हा ढोकळा आता खाली काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होतोय तोवर आपण यासोबतची चटणी बनवून घेऊयात. तर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मी. त्यानंतर आपल्याला 2 चमचे फुटाणे घालायचे आहे साल काढलेले. या छोट्या वाटीने 1/4 वाटी शेंगदाणे घालायचे आहे. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे जेणेकरून चटणीचा कलर चेंज होत नाही आणि चवही छान येते. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता पाणी घालून आपल्याला याची अशी चटणी वाटून घ्यायची आहे. किती सुरेख कलर आलेला आहे याला तुम्ही पाहू शकाल. हे मी आता एका वाटीत काढून घेते. चटणी बनवून घेईपर्यंत आपला ढोकळाही छान थंड झालेला आहे. हात आपण कट करून घेऊयात. किती सहज कट केला जातो ढोकळा तुम्ही पाहू शकाल, कारण हा खूप छान स्पंजी झालेला आहे. याचे साईडचे पीसेस काढून घेऊयात म्हणजे मधले पीस काढायला सोपं जाईल. साईडचे सर्व पीसेस काढून घेतलेले आहेत मी आणि तुम्ही पाहू शकाल किती सहज निघतोय ढोकळा तर, आणि खूप छान स्पंजी देखील झालेला आहे. हा ढोकळा कधीच बिघडत नाही, परफेक्ट होतो म्हणजे होतोच. हा किती छान स्पंजी झालेला आहे हे मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही पाहू शकाल किती छान जाळी पडलेली आहे आणि खूप छान स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. साईडचे काढलेले पीसेस देखील मी यात ओतून घेते. आता आपण यावरचा तडका बनवून घेऊयात. तडका बनवण्यासाठी 1 पळी तेल टाकलेलं आहे मी कढईत. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे कट लावलेल्या आणि 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. तसेच 1/4 चमचा हिंग घालायचा आहे आणि हा गरमागरम तडका आता आपल्याला या ढोकळ्यावरती घालायचा आहे. चटणीवरती देखील आपल्याला थोडासा तडका घालायचा आहे हा. आणि आता आपला ढोकळा पूर्णपणे तयार आहे. हा ढोकळा आता तुम्ही या हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप म्हणजे खूप भन्नाट लागतो. एक पीस मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. ढोकळा तुम्ही जवळून पाहू शकाल किती मस्त जाळीदार झालेला आहे तर, आणि बिलकुल घशात दाटत वगैरे नाही आहे. खूप छान हलका आपला ढोकळा तयार झालेला आहे. दिसायला जेवढा सुंदर दिसतो खायला त्यापेक्षा भन्नाट लागतो. तुम्ही एकदा ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा हा ढोकळा बनवाल तर नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला ही डाळ तांदळाच्या ढोकळ्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.